ठाणेकर सर आपल्याबरोबर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, देवी आईचे अनेक अवतार आहेत. पुराणांमध्ये सुद्धा त्याचे अनेक संदर्भ आहेत. त्यातच आई आणि तिरुपती बालाजी यांच्या नात्याविषयी सांगितलेलं आहे. ते जरा तुम्ही सांगाल. श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं सर्व जे चालतं ते करवीर महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, पौराणिक सगळं. आणि त्या संदर्भानुसार अंबाबाई ही सर्वस्याद्या महालक्ष्मी अशी आहे. सर्वस्याद्या म्हणजे या जगताच्या चराचर सृष्टीच्या पहिला जी होती, अस्तित्व होतं, ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीपासून पुढं अन्य देवदेवता आणि युगलं तयार झाली. त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतील किंवा सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती असतील असं मानलं जातं पौराणिक संदर्भानुसार. त्यामुळं जी लक्ष्मी आहे, म्हणजे जिला आपण लक्ष्मी म्हणून भजतो, ती लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांच्यात आई लेकीचं नातं आहे. म्हणजे महालक्ष्मी ही आई आहे आणि लक्ष्मी ही तिची लेक आहे, अशा अर्थानं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि ह्या लक्ष्मीचं ज्यावेळेला विष्णूबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आलं पद्मावतीवरनं आणि ती तिरुमलाहून इकडं निघून आली. ती एका अर्थानं माहेरवाशीण म्हणून इथं आली, असा त्याचा संदर्भ आपण घेतला पाहिजे. ती विष्णुपत्नी आहे, पण ती लक्ष्मी आहे जी महालक्ष्मीची एका अर्थानं कन्या आहे. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.